50% मार्जिन, तरी बँकेमध्ये पैसे नाही. तुमचं प्रोडक्ट हाय क्वालिटी आहे, प्रीमियम प्राइस आहे आणि प्रॉफिट मार्जिन जबरदस्त 50%, तरी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे नाही. असं का? तुम्ही प्रॉफिट मार्जिनच्या मागे पडता का, की कॅश फ्लो नाही? नेमका प्रॉब्लेम कुठे? का तुमचा फक्त प्रॉफिट हा कागदावरच आहे, तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेट केलाय? कारण नुसतं प्रॉफिट मार्जिन असून चालत नाही. कारण तुमचा कॅश फ्लो हा तुमचं सॅलरी, रेंट, एक्सपेन्सेस हे सगळं मॅनेज करतो. एक उदाहरण देऊन सांगतो. समजा तुमचं प्रोडक्ट ए आहे, त्याची प्राइस 4,000, ते तुम्ही विकलं 5,000ला, प्रॉफिट मार्जिन आला 20%, आणि त्याचे तुम्ही ते बनवायला सोपं असल्याने त्याचे पीस तुम्ही 100 बनवले, टोटल प्रॉफिट आला तुम्हाला 1,00,000 रुपये. सेम प्रोडक्ट बी आहे, 10,000 रुपये प्राइस, विकलं 15,000ला, 50% मार्जिन, बनवायला अवघड, बनवले फक्त 10च पीस आणि त्याचं प्रॉफिट तुम्हाला आफ्टर आलं 50,000 रुपये. मग आता यामध्ये तुम्ही मला सांगा, तुम्ही कोणतं प्रोडक्ट बनवणार, ए की बी? तुम्ही सगळे इन्व्हेंटरी कुठे इन्व्हेस्ट करणार, ए की प्रोडक्ट बी मध्ये? माझ्या मते तुम्ही प्रोडक्ट ए मध्ये इन्व्हेस्ट करायला हवं. कारण नुसतं प्रॉफिट मार्जिन 50% असून त्याच्या मागे पळण्यापेक्षा कुठून तुमचा कॅश फ्लो हा लवकर मोकळा होणार आहे याचा विचार करा. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही प्रॉफिटच्या मागे पळताय की कॅश फ्लो मॅनेज करत आहे? थँक्यू.